काहीच बोललो मी. आता पिंकू जायचा फोन आलाय. जायचा कुठं? महाबळेश्वरला, कोकणात जायचा, अलिबागला जायचा, अजूनपर्यंत कुठं जायचं काहीच कन्फर्म नाही. आता फायनली ठरलंय कुठं जायची पिंकू जाई. 11 वाजलेत. आता आम्हाला डायरेक्ट पोहोचला ना 9:15 दाखवतो. बाबा मोठा कंटेनर पलटी आला हो बेकार रे. काही जेवढे भारी रस्ते आहेत ना, किंग रस्ते आहेत बाबा. एक नंबर रे. लय बेकार का मला कोरोनामध्ये लई भुके झाले. एक मिसळ दावा खूपच लांब आणले. डायरेक्ट झोपतो नाही. उठल्यावरच ब्लॉग बनवून चला बाय बाय गुड नाईट. तर गुड मॉर्निंग गाईज. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग वरती गाईज. तर काहीच बोललो मी. सकाळी मॉर्निंग झालेली आहे. फटाफट अंघोळ बिंगोल केलेली आहे. आता पिंकू जायचा फोन आला आहे. आम्ही अचानक चाललो आहे फिरायला. पण अजूनपर्यंत हे डिसाईड नाही का जाणार कुठे. आणि त्यात अजून आमचे पप्पा मम्मी पण निघलेत. तर आता मला काय समजत नाही जायचं कुठं. महाबळेश्वरला, कोकणात जायचा का अलिबागला जायचा का अजून कुठं. तर काहीच समजत नाही. काहीच अजूनपर्यंत कुठं जायचं काहीच कन्फर्म नाही. तर आता बघू कसं काय. चला आता काय सुरुवात तर केली आहे ब्लॉगची घरातूनच. ॲक्च्युली गाडीतूनच करणार होतो पण तयारी झाली आणि घरच्यांची अजून पॅकिंगच चालू आहे. त्यामुळे बोललो चला पटकन ब्लॉग सुरुवात करतो, स्टार्ट करतो. तर बघूयात आता. पिंकूदा येईल, तिला हाणायला जाणार आहे किंवा मग जिजू सोडतील. तर बघू आता ती आल्यावर काय डिसाईड करायचं. सगळी बसू आणि मग ठरवूयात. अजून तयारी झाली, अजून काही नक्की नाही. गाडी पण आणली आहे. चलो लेट्स गो. आता फायनली ठरलंय कुठे जायची पिंकू ताई. मालवणला चाललोय आम्ही आता. आणि 11 वाजलेत. आता आम्हाला डायरेक्ट पोहोचला ना 9:15 दाखवतो. निखादी काम होणार आहे. अरे 9 तास गाडी चालवायची. लय बेकार लय लांब जाणार आहे आता. आणि आता अचानक ठरलंय बोललं काय निखादी करणार आहेत आम्ही सगळे. तर चला आता 9 तारखेला नॉन स्टॉप काहीच मस्त मिसळ पाव आलेली आहे. आणि घरातले पण ठोक घेतले वडापाव आणि मिसळ. फर्स्ट आहे. चला आता मिसळ पाव खाऊया. अरे घे तुला वडापाव. मस्त भूक लागली जाम. सकाळचा नाश्ता आहे. यमी यमी. गाडी तर आम्ही फुल करून न्यायला लावले आणि डिझेलचं जंगलामध्ये निखाजी झालेले काहीच. कुठे डिझेल नाही भेटलं ना नाही तिथंच घरी लाल बस नाही येणार आहे घरी. हा अरे एस टी करून घरी का. अरे लाल परी करून नाही आली. तिकीट करून ठेवता का. डिझेल नाही भेटला ना ही दुसरी वेळ आली. काहीच डायरेक्ट म्हणजे नाद केलाय. डिझेल संपलेला आहे तरी नाही चालले फिरायला. पण बाहेर तर आहे आपल्या इथंच पक्के अफवा धरून ठेवली. बाकी नाही लय अफवा करून ठेवली आमच्या इथं. डिझेल नाही आवाज काढत होतं. वडापाव खाल्ले होतं. तिसरी लाल परी आलेली आहे. मिसळ पाव आले. मिसळ पाव हलकच बोलतो हलकत बोलतो. चला काही डायरेक्ट 9 वाजणार आहे. झाला नॉनस्टॉप गाडी चालणार आहे. मस्त मिसळ पाव खाल्ले. बघा पाव रेटवल्यात. भूक तर लागणार नाही. फीट जाणार आहे. फीट पेट्रोल गॅस बीस पण इकडं पण गॅसचा पैकी शॉर्टेड आहे. इकडे गॅसवर लोक बिचारे लोक थांबले तिथे रस्त्याला नंबर लावून. बाबा मोठा कंटेनर पलटी आला हो. रिसेंट झालाय वाटतं. बेकार रे. हे स्प्राईटचे बाटले. चला उचला आईच्या गावात.
गाईज एवढे भारी रस्ते आहेत ना, किंग रस्ते आहेत बाबा. एवढी मजा आली ना गाडी चालवायला. त्यात गाडी पण किंग आहे आपली. आणि आता बघा बोगदा लागलेला आहे एकदम किंग मध्ये. रस्त्याचं काम पण झालं आहे. रस्तेच भारी भारी बांधलेत. एक नंबर रस्ते बांधलेत, एक नंबर. बाबा मोठा आहे रे, एक नंबर बोगदा आहे. काहीच 360 आणलंय पण 360 स्टिकच विसरले. निखादी केली जा पोर आहे. तिकडनं भारी दिसत कसलं आहे. एक नंबर आहे रे, जाम भारी आहे. आई चिपळूण सिटी बघा कशी आहे. एक नंबर रे. कधी नदी गेली पार सिटीच्या आतून भाषा आहे. आता नदी दिसत नाही, गायब झाले डायरेक्ट. घरी पाटील दिला. आम्ही आता चिपळूणमध्ये पोहोचलोय प्रॉपर सिटीमध्ये. आणि 3:30 वाजले जेवायलाच भेटत नाही काहीच. एवढी निखादी ना म्हणजे थोडा पुढं जाऊ, अजून थोडा पुढं जाऊ, अजून थोडा पुढं जाऊ. आणि आता अशी निखादी झाले का सगळे व्हेजच हॉटेल भेटतात. लय बेकार काम झालंय. पोरानं तर लईच बुकेच आणलंय बाबा. एक मिसळ बाबा खूपच लांब आणले. एक तर जेवायला चांगला भेटेल, नाही तर निखादी होणार काही. झोपली. जेवायला भेटणार नाही, 100% भेटेल. बघू आता पुढे अजून शोधतो आम्ही त्याला. काहीच नाही, मेंदू वडा इडली सगळं बंद. गाईज आता पोहोचलेलो आहे आम्ही. हॉटेल भेटलेलं आहे बघा. असं काय हॉटेल आहे. गाडी अशी मस्त नदी एकदम क्लीन. आता ऑर्डर दिले, पटापट जेवण आले. जेवण येईल आणि लगेच जेवण करून आपण. तर गाईज जेवण करून आम्ही आता निघलेलो आहे. आणि स्लीप मोड ऑन झालेला आहे माझा. तर दादा गाडी चालवला बसला आहे. तर मी डायरेक्ट झोपतो काहीच. आणि काय उठल्यावरच ब्लॉगवरमध्ये घेऊ. म्हणजे पीठ झोप आले मला दादा. चला बाय बाय, गुड नाईट. 3 hours later. तर गुड इव्हनिंग गाईज. आता आम्ही थांबलेलो आहे घाटात. कुठल्या घाटात थांबलो आहे आम्ही माहीत नाही. बघा गाडी आपली इथंच आहे. आणि मस्त घाट आहे अख्खा मोकळा एकदम. इथून व्हॅली व्ह्यू आहे. तर आता जस्ट उठलो आहे. आता फ्रेश होतो थोडा आणि मग रिटर्न बॅक टू ड्रायव्हिंग सीट. परत अजून 3 तास जायचे इथून. तर काही बोलू नाही शकत. चलो आज का पूरा दिन ट्रॅव्हलिंग है. इधर से खाना खाया, उधर से मैं ऐसा सो गया ना. आता बघूयात अजून पुढे पुढे काय काय दाखवायला भेटेल. चला ना. असा विषय एकदम बेकार झालेत. आता पहिले तोंडावर पाणी मारून घेतो आणि मग डायरेक्ट निघतो. आता आलेलो आहे आम्ही. पोचलेलो आहे म्हणजे अजून 20 किलोमीटर बाकी आहे. इकडे पण आहे म्हणजे लाईन अजून पेट्रोल भरतो. तर आम्ही पण डिझेल भरून घ्यायला लावला आहे. अर्ध्या टाकाचे येऊन खाली झाले. नंतर पुढे भेटला नाही भेटला निखाजी नको नाही जायचं. आता डिझेल भरून घेऊ इथं लगेच पटापट. तर काय आता हॉटेलला आलेलो आहे आपण, सोलकडी. तर चला फॅमिली गेलेली आहे, आपण कार लावायला आलो. बघूयात काय विषय आहे. आम्ही जस्ट जेवून आलेलो आहे. आणि आता असा विषय झाला आहे का डायरेक्ट इथंच राहायचा आणि उद्या सकाळी इथल्या बीचवर जाऊन गोव्याला निघायचं. तर असं काही ठिकाण आहे. फक्त किती आता वाजलेत, 12 वाजलेत. किती 12 म्हणजे 10-11 वाजेपर्यंत चेकआउट करून निघणार आहे. तर आता जास्त काही भारी हॉटेल घेतलं नाही आपण, नॉर्मलच आहे एकदम. एकदम बीच आहे आतमध्ये डायरेक्ट इकडनं समोरच. पण आता जात नाही एवढ्या रात्री. तर आता डायरेक्ट झोपणार काहीच. जास्त काय दाखवत नाही. सगळा साधच घेतला आहे. फक्त झोपायची सकाळी उठून जायचे म्हणून. तर आता डायरेक्ट झोपतो आणि उद्या सकाळीच भेटतो. बाय बाय, गुड नाईट.